परदेशात भारतीय विद्यार्थ्यांच्या हत्येचं सत्र अजूनही थांबलेलं नाहीये। भारतातून कॅनडामध्ये शिकायला गेलेल्या एका 21 वर्षीय तरुणीवर दिवसाढवळ्या गोळीबार करण्यात आला। गोळीबारात ती गंभीर जखमी झाली। तिला रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला। हरसिमरत रंधावा असं या तरुणीचं नाव होतं। डॉक्टर होण्याचं स्वप्न घेऊन ती भारतातून कॅनडात शिक्षणासाठी गेली होती। मात्र त्या संध्याकाळी असं नेमकं काय घडलं? हरसिमरतवर गोळीबार का आणि कोणी केला? हे अख्खं प्रकरण नेमकं काय आहे, जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक। हरसिमरत रंधावा कॅनडातल्या मोहक कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होती। लायब्ररीत जाण्यासाठी ती रोजप्रमाणे बस स्टँडवर बसची वाट पाहत होती, तेव्हा तिथे दोन गटांमध्ये राडा झाला। काळ्या मर्सिडीज SUV मधील एका प्रवाशाने पांढऱ्या सेडानमधील लोकांवर गोळीबार सुरू केला। या गोळीबारात निर्दोष हरसिमरतला गोळी लागली। त्यानंतर या दोन्ही कार लगेचच घटनास्थळावरून पळून गेल्या। हरसिमरतच्या छातीत गोळी लागली, तिला रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता। हरसिमरतचे वडील सुखविंदर सिंग म्हणतात की त्यांच्या मुलीला डॉक्टर व्हायचं होतं, म्हणूनच ती 2 वर्षांपूर्वी कॅनडाला वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेली होती। घटनेच्या दिवशीही ती अभ्यासाला जात होती, पण सगळी स्वप्न तुटली। हरसिमरत कौर ही त्यांची एकुलती एक मुलगी होती। हरसिमरतचे वडील व्यवसायाने शेतकरी आहेत। मुलीच्या इच्छेसाठी त्यांनी पैसे खर्च करून तिला कॅनडाला पाठवलं। त्यांना वाटलं होतं की त्यांची मुलगी डॉक्टर बनेल आणि त्यांचं नाव उज्ज्वल करेल, पण आता ती या जगातच नाहीये, असं सुद्धा त्यांनी पुढे सांगितलंय। ते पुढे म्हणाले की त्यांना कोणत्याही सरकारकडून न्यायाची आशा नाहीये। आमच्या सरकारकडून किंवा परदेशी सरकारकडून कोणतीही मागणी नाही, कारण पंजाबमध्ये जी परिस्थिती आहे तीच परिस्थिती बाहेर निर्माण झाली आहे, असंही हरसिमरतचे वडील म्हणालेत। तर यावर हरसिमरत पंजाबमधल्या ज्या धुंदा गावची मूळ रहिवासी आहे, तिथले सरपंच जगतार सिंग म्हणालेत की पंजाबमधली लाखो मुलं भविष्य घडवण्यासाठी परदेशात शिक्षण घेण्यासाठी जातात, मात्र भारतातली मुलं परदेशात सुरक्षित नाहीयेत। दोन्ही बाजूंनी वातावरण सारखंच आहे। ही घटना अत्यंत दुःखद आहे आणि त्यामुळे संपूर्ण पंजाब हादरलंय। तर टोरंटोमधल्या भारतीय दूतावासाने या प्रकरणावर एक पोस्ट शेअर करत म्हटलंय की ओंटारिओमधल्या हॅमिल्टनमध्ये भारतीय विद्यार्थिनी हरसिमरत कौर रंधावा हिच्या दुःखद मृत्यूने आम्हाला खूप दुःख झालंय। स्थानिक पोलिसांच्या मते हरसिमरत कौर निर्दोष होती। 2 गटांमधल्या गोळीबाराच्या घटनेदरम्यान हरसिमरत कौरला गोळी लागली। पोलीस या प्रकरणाचा तपास करतायत। आम्ही रंधावाच्या कुटुंबाच्या संपर्कात आहोत आणि आवश्यक ती सर्व मदत पुरवत आहोत, असं सुद्धा टोरंटोमधल्या भारतीय दूतावासाने म्हटलंय। आता या घटनेमुळे कॅनडामध्ये शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। या प्रकरणाचा तपास सुरू असून अद्याप कोणालाही अटक केलेली नाहीये। या गोळीबारामुळे स्थानिक समुदाय आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा एकदा भीतीचं वातावरण निर्माण झालंय। चांगल्या भविष्याच्या आशेने परदेशात शिक्षण घेण्यासाठी आलेल्या एका निष्पाप विद्यार्थिनीचा ज्या पद्धतीने मृत्यू झाला ती अत्यंत निंदनीय आणि दुःखद आहे। आता या प्रकरणावर कॅनडा सरकार काय पावलं उचलेल आणि भारतीय सरकार हरसिमरतला न्याय मिळवून देण्यासाठी काय करेल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र एकंदरीत या संपूर्ण प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।